नमस्कार मित्रांनो, तर एकाच्या आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सर स्वागत आहे। तर आज आपण इस्कॉन टेम्पलला चाललेलो आहोत, बेलापूरमध्ये आहे तो। तर हा बघा, हा बेलापूर स्टेशन आणि इकडनं मार्ग आहे जायला इस्कॉन टेम्पलकडे। तर आपण लवकर जाऊया मित्रांनो। तो बघा वरती आहे मंदिर, जाऊया। हा रस्ता आहे, सरळ जायचं आहे आपल्याला। आणि आज आपल्याजवळ मित्र आस्वाद आलेला आहे। तर आम्हाला ITI मध्ये काय, ITI आम्हाला 5 वाजता सोडतात, तर आम्हाला काय आता फिरायला भेटत नाही। तर आज आम्हाला सुट्टी भेटलेली आहे, तर आज आम्ही फिरण्यासाठी आलेलो आहोत। आणि इकडे वरती पारसी स्किल आहे, ते दाखवतो तुम्हाला। बघा, या जाताना या पायऱ्या लागतात, त्या पायऱ्यांवरशी आपल्याला जायचं आहे। वरती पारसी स्किल आहे, ते आता बघू कशी आहे। आपल्याला इकडचं काय माहिती नाही, आपण इकडे फर्स्ट टाइम आलेलो आहोत। आम्ही विचारत आलेलो आहोत, त्या मोठ्या पायऱ्या नाही बाबा। मित्रांनो, आता आपल्याला फिश मार्केटचे पण व्हिडिओ करायचे आहेत, त्या पण आता आपल्या चॅनलवर अपलोड होतील लवकरात लवकर। फोटोशूटसाठी एकदम बेस्ट जागा आहे मित्रांनो। तुमच्या GF ला पण तुम्ही इकडे आणू शकता, एवढी मस्त अशी जागा आहे। मित्रांनो, आस्वाद बघा, मधीतून आस्वादला झटका लागतोय आणि नाचतोय। आणि बघा इकडे पोरी वगैरे खूप येतात। हे बघा इकडे कपल पण खूप येतात बसण्यासाठी। हा कपलसाठी खूप चांगली जागा आहे। हे बघा, सगळीकडे कपलच आहेत। खालचा व्ह्यू बघा, पूर्ण बेलापूर दिसतोय। आणि इकडं कपल लोक जास्त येतात बसायला। आणि हा वरती आहे तो इस्कॉन टेम्पल आहे, तर आपल्याला वरतीच जायचं आहे। तर आता आपण लवकर वरती जाऊया। आणि बघा ट्रेन वगैरे जात आहेत। हे बघा इकडनं पण तुम्ही येऊ शकता वरती, इकडून पण कुठून पण येऊ शकता तुम्ही। इकडे यायला खूप सारे शॉर्टकट आहेत, पण तुम्ही कुठनं येणार तर तुमचा तो डिसिजन आहे। बघा जायला कशी चढण आहे, तर तुम्ही बाईक घेऊन पण येऊ शकता तुमची, डायरेक्ट वरती गाडी घेऊन जाऊ शकता। तर बघा वरती गाड्या चाललेल्याच आहेत। तर आज आमचा मित्र समीर येणार होता, तर त्याने आम्हाला एन टायमिंगवर आम्हाला फसवलेलं आहे। ब्लॉगमध्ये घेतला मी, हॅलो बघा त्याचाच फोन चालू आहे। तर या मित्राने आपल्याला फसवलेला आहे, त्याचाच फोन चालू आहे मित्रांनो। नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग, इकडं पाण्याची टाकी असेल, ह्यानी पुरवला जातो। तर खूप चालायला लागते आम्हाला वरती जाताना। आणि रस्ते पण भाग असे आहेत, एकदम चढण आहे। बघा खूप वरती जायचं आहे। बघा इथे मंदिर आहे। तुम्ही तुमची गाडी घेऊन आलात तर खूप चांगलीच गोष्ट होणार, कारण की तुम्ही डायरेक्ट मंदिराजवळ पोहोचणार। हा खाली पारसी स्किल आहे ना, खूप मस्त आहे, पण तिथे खूप कपल्स असतात, तर तुम्ही फॅमिली करून जास्त येऊ नका। नाहीतर लाज वाटेल तुम्हाला लाज वाटेल फॅमिली सोबत आलात तर। आलो तर डायरेक्ट गाडीने या, डायरेक्ट वरती जा, डायरेक्ट वरती या दर्शन करण्यासाठी। लोक रनिंगला पण येतात। इथं बघा, इथं सुंदर अशा पेंटिंग काढलेल्या आहेत, पुढे पण अजून छान छान पेंटिंग काढलेले आहेत। मस्त पेंटिंग वगैरे केलेले आहेत। आणि या खाली
ही आमची होडी. फादर बघ तुमचा. आमचा फादर बोटने चालवा. ट्रेन चालू आहे. मित्रांनो हल्दी बघा, कुठे पण गेलात तरी तुम्हाला कपल्स बघायला भेटणारच. हा पूर्ण असा गोल 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 करून आपण वरती चाललेलो आहोत. हे बघा, पेंटिंग बघा किती छान छान केलेली आहे, पण ते आता सध्या गेलेली आहे. हत्ती वगैरे काढलेले आहेत. आणि आस्वाद चालून खूप दमलेला आहे. नाही 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 खोटा नको तू थांबला सांग. मित्रांनो आस्वाद दमलेला आहे, मी नाही दमलो. आणि हा खोटा बोलतोय, हा दमलेला आहे. हा माझी इज्जत काढण्यासाठी धावलेला आहे. मित्रांनो आपल्याला इकडचं कायच नाही माहीत. आपण इकडे आलेलो आहोत ना, विचारतच आलेलो आहोत. आमची प्लॅनिंग पण नव्हती, तर आम्ही असेच इकडं पनवेलला आलेलो. तर चला आज ब्लॉग करायला जाऊ. तर आम्हाला रील्स भेटली, रील्स बघून आम्ही इकडे आलेलो आहोत. हा बघा, इथनं आता टेम्पल दिसायला लागलेलं आहे, इस्कॉन टेम्पल. आवाज येत असेल. हरे कृष्णा हरे रामा. हरे कृष्णा हरे रामा हरे हरे. खूप इकडचं वातावरण आहे ना, खूप शांत वातावरण आहे. तर बघा इथनं आपल्याला जायला मार्ग आहे मंदिरात. हे बघा खाली दिसतोय तो बेलापूर. चल बाबा आतमध्ये. हा बघा इथनं मंदिराचा एंट्रन्स आहे. तर मंदिराच्या आतमध्ये जाऊया. इथं चप्पल काढण्यासाठी जागा आहे, काढूया आपली. तर आता आपली चप्पल काढून झालेली आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. हे बघा आतमध्ये कसं आहे, इथं खरंच खूप सुंदर आहे. हे बघा इकडनं जायला मार्ग आहे. खूप शांत वातावरण आहे मित्रांनो इथे. खूप सुंदर दर्शन झालं आहे. आज खरंच आपलं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. आणि इथे मंदिरात पण आज कोणच नाही, आपणच आहोत. आस्वाद बघा इकडे वाजवते. आणि एकदम इकडं सायलेंट वातावरण आहे. खरंच इकडे येऊन पूर्ण असं मन आहे ना प्रसन्न झालेलं आहे. एवढा वातावरण शांत आहे. इकडं मित्रांनो बसलेलं आहे, कारण की वातावरण केवढा शांत आहे ना, असं बसायचे वाटते.
महाराज आपले प्रसाद देत आहेत. कृष्णा बुक्स देंगे हरे कृष्णा. बुक्स भी देख सकते हैं अच्छे से. आजकल लाइफ के टॉपिक में लाइक लोग पीपल आर नॉट हैप्पी. जानकारी थोड़ी हमें दे सकते हैं. टेम्पल में श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराज हाँ. और श्री श्री राधागिरी दानी की है. ये टेम्पल का नाम ही श्री श्री राधागिरी टेम्पल है. गिरी टेम्पल है. श्री श्री राधागिरी और चैतन्य महाप्रभु है. इधर यू कैन सी जगन्नाथ बलदेव सुभद्रा. ये जगन्नाथ टेम्पल. हाँ जगन्नाथ जी है. नरसिंह देव प्रहलाद महाराज है. बहुत सारे भगवान है. शालिग्राम शिला है. गिरिराज गोवर्धन है. ये मंदिर को स्थापना करने वाले हमारे गुरुदेव है. गुरुदेव. ये बुक में है क्या इधर? और मंदिर का टाइम क्या रहता है? इन्होंने स्थापना किया ना मंदिर को. इस डिवाइन ग्रेस भक्ति स्वरूप तीर्थ गोस्वामी महाराज शिला गुरुदेव. टाइम इसे टाइम तो सीधे उधर है ना टाइम का. हा बघा तुम्ही इतना बघू शकता टायमिंग काय आहे तो. अब 1 बजे क्लोज होगा मंदिर. 1 बजे 5 क्लोज बजे है. खुलेगा. 5 बजे. मॉर्निंग आरती 5 बजे. दिन में 12:30 को आरती होता है 1 तक. उसके बाद मंदिर क्लोज 5 बजे खुलेगा. 5 फिर से 6:30 को आरती होगा. 7:30 तक होगा. और सुबह सुबह कितने बजे रहते? सुबह 5 बजे से. सुबह 5 बजे. 5 बजे और 1 बजे बंद. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बुक्स देंगे आप. आपसे मिलके बहुत अच्छा लगा. हरे कृष्ण. ये बुक ही हम आपकी है ना सब. गुरुदेव भी बहुत अच्छे से लाइक एक्चुअली देयर इज नो प्रॉब्लम विद साइंस ऑफ गॉडलाइजेशन. कृष्ण द इरिजिस्टिबल द क्वेस्ट ऑफ रियल लव. क्योंकि आजकल लोग ना लाइक लव क्या हो रहा है कि लाइक मिसयूज करते हैं, ओवर यूज करते हैं और ना एब्यूज करते हैं. ऐसा करते हैं. सो हमारे गुरुदेव बता रहे हैं कि लव रियल लव व्हाट इज रियल लव. लव क्या है इसके बारे में बहुत अच्छी तरीके से लॉ बताया. मतलब जो लव लोगों को लगता है कि लव क्या है कि लाइक लव उनको लगता है कि लाइक अपोजिट जेंडर से अट्रैक्शन होना ही लव है. बट एक्चुअली दैट इज नॉट लव. वो अट्रैक्शन है. वो जिसको भी होता है. कुत्ते को भी होता है फीमेल कुत्ती से. हाँ सो अट्रैक्शन. सो लाइक व्हाट इज रियल लव. लव मीन्स सेल्फलेसली और को दूसरे को सर्व करना ही कि लव है. इसके बारे में बहुत अच्छी तरीके से पता है. इधर जानकारी है इसमें. बहुत अच्छी तरीके से स्पिरिचुअल लाइफ में बहुत हेल्प करता है. इसमें भगवान कृष्ण के बारे में और ज़्यादा बताया गया है. ये भगवान के टीचिंग्स को अपने लाइफ में जो मैनेजमेंट करते हैं उनके लिए है बहुत अच्छा है. जो मैनेजमेंट करते हैं मैनेजिंग कर रहा है जो मैनेज कर रहा है थिंग्स उनके लिए बहुत अच्छा है. मैनेजमेंट करने के लिए जो मैनेजर और ये एक्चुअली देयर इज नो प्रॉब्लम. इसमें लाइक प्रॉब्लम कहाँ से आते हैं. यू कैन सी सोल्यूशन है इधर. सोल्यूशन इंट्रोडक्शन में ही दिया गया कि the problem never seems to end. Where do they come from? From our lost anger, greed, illusion, pride and envy. These 6 are the source. ये source है. बाकी के like I don't have money. ये प्रॉब्लम नहीं है. पैसा नहीं है प्रॉब्लम है. I don't have anyone to love me है. कोई गर्लफ्रेंड नहीं है. ये प्रॉब्लम नहीं है. एक अच्छा जॉब नहीं है. ये भी प्रॉब्लम नहीं है. Actually like अच्छा मेरा लक नहीं चल रहा. अच्छा गुड लक नहीं है. ऐसा कभी this is also not problem. The problem is in these things. These 6 things gives you problem. The main problem is in your mindset. आप कैसे सोचते हो. आपका consciousness level क्या है. इससे प्रॉब्लम होता है ऐसे करके. So the main problem comes from your consciousness. How can we clean our consciousness? This book is telling you how can we live happy life, peaceful life. Contents. Are you really living it out? आप जी रहे हो अपने लाइफ ऐसे लगा ऐसे करके. Are you secured? आप secure feel करते हो. Actually no one is secure. Everyone has to die. मरने का सबको डर लगता है ना. डर लगता है. इसलिए लाइक हाउ कैन वी डाई. वी एक्चुअली माय गुरुदेव तीज एवरीवन. माय गुरुदेव तीज आर्ट ऑफ डाइंग. इट इज आर्ट ऑफ डाइंग. ज़्यादातर स्पिरिचुअल लोग आजकल क्या करते हैं स्पिरिचुअल ऑर्गेनाइजेशन आर्ट ऑफ लिविंग सिखाते हैं. बट माय गुरुदेव टीचेस एवरीवन हाउ टू डाई पीसफुली. आर्ट ऑफ डाइंग एक्चुअली अगर आर्ट ऑफ डाइंग में आप परफेक्ट करते हो यू विल बी परफेक्ट इन आर्ट ऑफ लिविंग ऑल्सो. लिविंग सबको मरना है ना. एक्चुअली मरना है. तो कोई जीता नहीं है ना. लाइक 100 साल भी जी लेगा तो वो मरेगा एक दिन पे जाके. हाँ सो हमें क्या प्रैक्टिस करना है मरने के लिए. एक्चुअली हाउ कैन वी डाई लाइक आर्ट ऑफ डाइंग. ही टीचेस आर्ट ऑफ डाइंग. वी हैव डिफरेंट लेक्चर्स. लेक्चर्स ऑन भगवद गीता. ये भगवद गीता है ना. भगवद गीता लेक्चर्स है. सीधी है लाइक लेक्चर्स है. दिस इज लेक्चर. इसमें लेक्चर रहते हैं. यस दिस इज अ ड्राइव.
इसमें लाइक 700 श्लोक्स ऑफ भगवद गीता इज एक्सप्लेन टू यू। कितने? 700 श्लोक, 700 श्लोक है। हाँ, भगवद गीता में 700 श्लोक है। 700 700 श्लोक को पूरा एक्सप्लेन किया गया है बहुत अच्छी तरीके से, बहुत इजी टू अंडरस्टैंड हुई। ये कितने की है? लाइक 700 रुपीज। 700। अगर आप ऑनलाइन में परचेज करते हो, ऑनलाइन में भी है। लाइक ऑनलाइन में हम टेलीग्राम यूज करते हैं, टेलीग्राम में हम भेजते हैं ग्रुप में। उसमें से आपको चाहिए तो 650 में भी मिलता है। बाकी तर मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या टेलिग्रामवर भेटेल। टेलीग्राम दूसरे भी हमारे पास और लाइक लेक्चर्स भी है दूसरे शास्त्र के। आपका इंस्टा का पेज भी होगा ना? इंस्टा का पेज एक्चुअली हमारा ऑफिशियल पेज नहीं है अभी। ऑफिशियल नहीं है अभी से नहीं है। कोई डिवोटी, 1-2 डिवोटी जो बना रहे हैं, हाँ थोड़े करके वो अपने आप से बना रहे हैं, बना रहेंगे। ऑफिशियली नहीं है। इसलिए हम ऐसे करें। इंटरनेट में इतने ज़्यादा नहीं है हम, लाइक इंटरनेट इतना ज़्यादा यूज़ नहीं करते। हाँ थोड़ा बहुत यू कैन फाइंड लेक्चर्स ऑफ माय गुरुदेव इन यूट्यूब आल्सो। YouTube. You can search his name, his divine grace, Bhakti Swarup Tirtha Maharaj, and like there come some lectures. सब लेक्चर मिलेंगे ना यूट्यूब पर? सब नहीं, थोड़े हैं। थोड़े लेक्चर हम यूट्यूब इतना यूट्यूब यूज नहीं करते। तो थोड़े हैं। सो ट्रायल इफ यू लाइक यू कैन सी, बहुत हेल्पफुल होते हैं। ये चैनल का नाम क्या बोले आप? चैनल का नाम भगवदवाणी या गुरुदेव का नाम सर्च करोगे भी आएगा ऐसे करके। हाँ, www.bhagwadwani.com। ये भगवदवाणी तुम्ही हा सर्च करून तुम्हाला चॅनलचं नाव भेटेल। भी मंदिर जाते हैं और जगह एक्सप्लोर करते हैं। अभी हम इधर आ गए, इधर का एक्सप्लोर किया, बहुत दूर जाते हैं। इस मंदिर स्पिरिचुअल चीज बहुत अच्छा है, प्रचार कर रहे हो, प्रचार कर रहे हो। चलो, हरे कृष्णा हरे राम। चला, तरी बघा इथं मंदिरात जाताना तुम्हाला सर्व भेटेल जायला आणि खूप मस्त मंदिर है। ये गार्डन में जाने के लिए रास्ता नहीं है? गार्डन है वो बंद है, हमारा बंद है। कॉर्पोरेशन का है। ठीक है, चलते हैं। हरे कृष्ण। मित्रांनो गार्डन आहे ना, तर आता विचारला गार्डन बंद आहे गार्डन। आणि इकडे बघा, इकडे प्रसाद वगैरे भेटतो। भेटते आता आपण बघूया। हे बघा शंकरपाली वगैरे सर्व मिळतं। हरे कृष्णा। हे बघा समोसा, लाडू, गुलाबजाम हा यांची प्रसादम आहे। खूप सुंदर असं आहे सर्व मित्रांनो। आणि हे माणसं पण खरंच खूप छान बोलतात आपल्याशी। तुला इकडचं वातावरण कसं वाटला? खूप छान। आणि मित्रांनो वातावरण तिकडे खूप शांत आहे। तू काय बोलशील? हरे कृष्णा। हरे कृष्णा हरे रामा, रामा रामा हरे हरे। हवा चप्पल आहे। हां, आपली इकडे चप्पल काढलेली आहे, ती घालूया आणि आपण जाऊया। स्वत बघा, स्वत कुठे पण चढतोय। काय बघतं? अरे भाई पडशील। मित्रांनो आता आस्वाद पडला असता ना तर डोका नक्कीच फुटला असता। चोर रस्ता। हा बघा, चोर रस्ता नाही, हा काय पण बोलतोय। वरून व्ह्यू खूप छान येतोय आणि मंदिर तर खूप भारीच आहे। आणि बघा सायकलवर आले आहेत। हरे कृष्णा। इकडे पुढे गेल्यावर आपल्याला एक स्पॉट आहे, तो पण खूप चांगला आहे। ते मगाशी पोरं आपल्याला बोलत होती, खूप चांगला स्पॉट आहे। तर मित्रांनो इथं आपण आता टिफिन खायला बसलेलो आहोत। तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया। आणि मला चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा, विसरू नका। चला बाय बाय।